नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत मुन्शी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान कादंबरीच्या सफरीवर. भाग 32. डॉक्टर मेहता परीक्षकाच्या भूमिकेतून आता परीक्षार्थीच्या भूमिकेत आले होते. मालतीपासून दूर राहून त्यांना अशी शंका यायला लागली होती की ते तिला गमावून बसतील की काय. कितीतरी महिने झाले मालती त्यांच्याकडे आली नव्हती. जेव्हा ते तिच्या घरी गेले तेव्हा भेट झाली नाही. रुद्रपाल आणि सरोज यांचं प्रेमप्रकरण चाललं होतं तेव्हा मालती त्यांचा सल्ला घेण्यासाठी दर 1-2 दिवसांनी येत राहायची. पण दोघं इंग्लंडला गेल्यापासून तिचं येणं जाणं बंद झालं होतं. घरातही क्वचितच भेटायची. असं वाटत होतं ती प्रयत्नपूर्वक स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवत होती. ज्या पुस्तकाच्या लेखनात ते सध्या गुंतलेले होते त्यात प्रगती होत नव्हती. जसं काही त्यांच्या मनाचा उत्साहच ओसरला होता. घराची देखभाल, व्यवस्थापन यात ते कधीच कुशल नव्हते. महिन्याला 1000 भरापेक्षा जास्त मिळवत होते, पण एका पैशाची सुद्धा बचत होत नव्हती. डाळ रोटी खाण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच राहत नव्हतं. हातात कार होती, तेवढीच गोष्ट सोयीची होती. ड्राईव्ह ते स्वतः करीत होते. काही पैसे पुस्तकात उडत, काही देणगीत, काही गरीब विद्यार्थ्यांना मदत देण्यात, काही बागेच्या सजावटीत. बागेबद्दल त्यांना खूपच प्रेम होतं. तऱ्हेतऱ्हेची झाडंझुडपं ते परदेशातूनच मागवत होते. त्यांच्या किमती भरपूर असायच्या, पण तो त्यांचा छंद होता. मानसिक चटुरपणाच म्हणा ना किंवा मग बौद्धिक विलास. पण आता गेले काही महिने बागेच्या बाबतीतही ते काहीसे विरक्त झाले होते. घराची परिस्थिती आणखीनच वाईट झाली होती. 2 फुलके खायचे, पण खर्च व्हायचा 100च्या वर. कुर्ता जुना झाला होता, पण त्याच्यावरच त्यांनी कडाक्याची थंडी काढली होती. नवा कुर्ता शिवण्याची सोय होऊ शकली नाही. अखेर 3 वेळा निराशापदरात पडल्यानंतर 4थ्या वेळेला मालती भेटली आणि तिने यांची परिस्थिती बघितली. तेव्हा तिला राहावलं नाही. म्हणाली, तुम्ही काय थंडी यात जीर्ण कपड्यांवर काढणार? हा कुर्ता वापरताना तुम्हाला लाज नाही वाटत? मालती त्यांची पत्नी नव्हती, पण त्यांच्या इतकी निकट होती की आपल्या एखाद्या आत्मीयाशी बोलावं तशी काहीशी हक्कानेच ती त्यांच्याशी बोलत होती. मेहता खजील होत म्हणाले, काय करू मालती, पैसे वाचतच नाहीत. मालतीला आश्चर्य वाटलं. तुम्ही 1000पेक्षा जास्त कमवता आणि तुमच्याकडे आपले कपडे शिवण्यासाठी पैसे नाहीत. माझी मिळकत 400पेक्षा जास्त नाही, पण मी एवढ्यात सगळं घर चालवते आणि काही शिल्लकही टाकते. अखेर तुम्ही करता तरी काय? मी कधीच फालतू पैसे खर्च करत नाही. मला मुळीच असला शौक नाही. ठीक आहे, माझ्याकडून पैसे घेऊन जा आणि कुर्ते शिवून घ्या. मेहता शरमले आणि म्हणाले, आता यावेळी शिवेन, खरंच सांगतो. आता पुन्हा आपण इथे याल तेव्हा माणूस बनून या. ही तर मोठीच कठीण अट आहे. कठीण तर कठीण. तुमच्यासारख्यांशी तसं केल्याशिवाय काम भागणार नाही. पण इकडे खिसा रिकामा होता आणि पैशाशिवाय दुकानात जाण्याचं साहस त्यांच्यात नव्हतं. मालतीकडे जायचं तर कोणतं तोंड घेऊन जायचं? त्यांच्या जीवाची तडफड व्हायची. एक दिवस नवीन संकट येऊन ठाकलं. गेले कित्येक महिने घराचं भाडं देऊ शकले नव्हते. दरमहा 75 रुपये वाढतच जात होते. घरमालक अनेकदा तगादा लावूनही भाडं वसूल करू शकला नाही. त्याने नोटीस दिली, पण नोटीस म्हणजे काही पैशाची जुळणी करू पाहणारा मंत्र नव्हे. नोटिशीची तारीख उलटली, पण पैसे पोहोचू शकले नाहीत. तेव्हा मग घरमालकाने नाईलाजाने दावा दाखल केला. त्यांना माहीत होतं मेहता सज्जन आहेत, परोपकारी आहेत. त्यामुळे 6 महिने ते गप्प बसले होते. यापेक्षा भलेपणे ते काय दाखवणार? मेहतानं काही कोर्टात समर्थन वगैरे केलं नाही. एकतर्फी डिग्री झाली. घरमालकाने लगेचच डिग्री लागू केली. कोर्टाचा कारकून मेहताना जप्तीची पूर्वसूचना देण्यासाठी घरी आला. त्याचा मुलगा विद्यापीठात शिकत होता आणि मेहता त्याला शिष्य देत होते. योगायोगाने यावेळी मालतीही तेथे होती. मालती म्हणाली, कसली जप्ती? कारकून म्हणाला, घरवाड्यासाठी डिग्री आली होती. मी विचार केला साहेबांना पूर्वसूचना द्यावी. 400-500ची दर बाप, अशी कुठे मोठी रक्कम आहे. 10 दिवसात जरी पैसे दिले तरी चालतील.
मी त्यांना 10 दिवस रोखून धरीन. जेव्हा कारकून निघून गेला तेव्हा मालतीने तिरस्कारयुक्त स्वरात विचारलं, आता इथपर्यंत वेळ आली? मला आश्चर्य वाटतं. तुम्ही इतके मोठे मोठे ग्रंथ कसे लिहू शकता? 6-6 महिने घराचं भाडं द्यायचं राहिलं आहे आणि तुम्हाला माहितीच नाही? मेहतांनी शरमेने मान खाली घातली. माहिती कशी नाही, पण पैसे शिल्लक राहत नाहीत. एक पैसाही मी व्यर्थ खर्च करत नाही. हिशोब वगैरे लिहून ठेवता की नाही? हिशेब लिहितो की. जे पैसे मिळतात ते लिहून ठेवतो. नाहीतर इन्कम टॅक्सवाले जिवंत सोडतील काय? आणि जे खर्च करतात त्याचा काही हिशेब ठेवत नाही. का? कोण लिहिणार? ओझं वाटतं. आणि मग हे ग्रंथ कसे लिहिता? त्यात विशेष काही करावं लागत नाही. लेखणी घेऊन बसतो, दरवेळी खर्चाचं खातं उघडून नाही बसत. मग पैसे कसे देणार? कुणाकडून तरी कर्ज घेईन. तुझ्याकडे असतील तर तू दे. मी एका अटीवर देईन. तुझी सगळी मिळकत माझ्या हातात आली पाहिजे आणि खर्च देखील माझ्या हस्तेच होईल. मेहता हसून म्हणाले, हा भार तू घेणार असशील तर छानच झालं. मी मुसळाने ढोल वाजवेन. मालतीने डिग्रीचे रुपये दिले आणि दुसऱ्याच दिवशी मेहतांना तो बंगला सोडून द्यायला भाग पाडलं. आपल्या बंगल्यातील 2 खोल्या तिने मेहतांना दिल्या. त्यांचं भोजन वगैरेची सोयही आपल्याच बंगल्यात केली. मेहतांकडे सामान वगैरे काही जास्त नव्हतं, पण पुस्तकं खूपच होती. त्यांच्या 2 खोल्या पुस्तकांनी भरल्या. आपली बाग सोडताना त्यांना खूप वाईट वाटलं, पण मालतीने आपलं पुरं आवार त्यांच्यासाठी ठेवलं. जी झाडंझुडं लावायची आहेत ती लावावीत. मेहता निश्चिंत झाले, पण मालतीला त्यांच्या जमा खर्चावर नियंत्रण ठेवताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. तिने पाहिलं, मिळकत 1000पेक्षा जास्त आहे, पण ती सारी गुप्तदानावरच उडून जाते. 20-25 मुलं त्यांच्याकडून शिष्यवृत्ती घेऊन विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. ते आर्थिक मदत देत असलेल्या विधवांची संख्याही कमी नाही. या खर्चात कशी काटकसर करावी हे तिला कळत नव्हतं. सगळा दोष तिच्याच माथी मारला जाईल. सगळं अपयश तिच्याच खिशात येईल. कधी मेहतांवर चिडायची, कधी स्वतःवर, तर कधी मदत मागायला येणाऱ्यांवर. तिला वाटायचं, एका साध्या सरळ उदार माणसावर आपला भार टाकताना या लोकांना जराही संकोच वाटत नाही. तिला तेव्हा जास्तच चिडायला व्हायचं, जेव्हा दान घेणारे ते घेण्याच्या पात्रतेचेही नसायचे. एक दिवस तिने मेहतांना रोखून धरलं. मेहतांनी आक्षेप ऐकून निश्चिंत भावाने म्हटलं, तुला अधिकार आहे. ज्याला द्यावंसं वाटेल त्याला दे. नकोसं वाटलं तर नको देऊस. मला विचारायची गरज नाही. हां, उत्तरसुद्धा तुलाच द्यावं लागेल. मालती चिडून म्हणाली, बरोबर आहे. यश तुम्ही घ्या आणि अपयश माझ्या माथी मारा. या दानप्रथेचं समर्थन तुम्ही कोणत्या तर्काच्या आधारे करताय मला कल्पना नाही. मनुष्य जातीला या प्रथेने जितकं आळशी आणि ऐतखाऊ बनवलं आहे आणि त्याच्या आत्मगौरवावर आघात केला आहे, तेवढा अन्यायानेही नाही केला. मला तर वाटतं, अन्यायाने मनुष्य जातीत विद्रोहाची भावना उत्पन्न करून समाजावर मोठा उपकारच केला आहे. मेहतांनी मान्य केलं, मलाही तसंच वाटतं. तुम्हाला तसं वाटत नाही? नाही मालती, खरंच सांगतो. मग विचार आणि व्यवहार इतका फरक का? मिस्टर मेहतांचं बजेट हळूहळू रुळावर आलं, पण त्यांना एक प्रकारे खिन्नताही आली. मालतीने 3ऱ्या महिन्यात जेव्हा 300ची बचत दाखवली तेव्हा ते तिला काही म्हणाले नाही, पण त्यांच्या दृष्टीत तिचा गौरव काहीसा कमी झाला. स्त्रियांमध्ये दान आणि त्यागाची भावना असली पाहिजे. तीच गोष्ट तिच्या व्यक्तिमत्वाला शोभा देते. याच आधारावर समाजाची इमारत उभी राहते. व्यापारी वृत्ती त्यांना नेहमीच दोषास्पद वाटते. ज्या दिवशी मेहतांचे नवीन कुर्ते बनून आले त्याचप्रमाणे त्यांचं नवीन घड्याळ आलं. त्यावेळी ते संकोचाने कित्येक दिवस बाहेरही पडले नाहीत. त्यांच्या दृष्टीने आत्मसेवे एवढा दुसरा मोठा अपराध नाही. मालती तिच्या समजुतीप्रमाणे त्यांना कसून बांधू इच्छित होती. त्यांचे धनदान बंद करून इच्छित होती. आपण आपलं जीवनदान देण्यात मात्र आपला वेळ आणि सहृदयता दोन्ही हातांनी लुटत होती. श्रीमंतांच्या घरी फी घेतल्याशिवाय ती जात नसे, पण गरिबांना ती मोफत औषधोपचार करत होती. दोघांमध्ये फरक एवढाच होता की मालती घरातलीही होती आणि बाहेरचीही. मेहता केवळ बाहेरचेच होते. घर त्यांच्यासाठी नव्हतेच. आपलं स्वत्व दोघेही मिटवू इच्छित होते. मेहतांचा रस्ता स्वच्छ होता. त्यांच्यावर स्वतःशिवाय कुठलीही अन्य जबाबदारी नव्हती. मालतीचा रस्ता कठीण होता. तिच्यावर जबाबदारी होती, बंधनं होती. ती बंधनं ती तोडू शकत नव्हती, तोडू इच्छितही नव्हती. त्या बंधनातच तिला जीवनाची प्रेरणा मिळत होती. मेहतांना जवळून पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं,
खुल्या जंगलात विहार करणाऱ्या या प्राण्याला ती पिंजऱ्यात बंद करू शकत नव्हती. जर बंद केलं तर तो चावायला आणि ओरबाडायला लागेल. पिंजऱ्यात सर्व तऱ्हेची सुखे मिळूनही त्याचे प्राण जंगलासाठीच सदैव तडफडत राहतील. मेहतांसाठी संसारी जीवन एक अनभिज्ञ जीवन होतं. त्यातील रीतीनीतींशी ते परिचित नव्हते. मेहता या बंगल्यात आल्यापासून त्यांना मालतीला भेटण्याची संधी अनेकदा मिळायची. त्यांच्या मित्रांना वाटे ही त्यांच्या विवाहाची तयारी आहे. केवळ धार्मिक संस्कार तेवढे व्हायचे आहेत. मेहता देखील हे स्वप्न बघतायत. मालतीने त्यांना नेहमीसाठी ठोकरलं असतं तर एवढा स्नेह तिने कशाला ठेवला असता. कदाचित ती त्यांना विचार करायला वेळ देत असेल. खूप विचार करून ते या निश्चयापर्यंत पोहोचले आहेत की मालतीशिवाय ते अपुरे आहेत. तीच त्यांना पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकेल. बाहेरून ती विलासिनी आहे, पण आतून तिची मनोवृत्ती शक्तीचं केंद्र आहे. पण परिस्थिती बदलली आहे. तेव्हा मालतीला तृष्णा होती. आता मेहता तहानेने व्याकुळ झाले आहेत. मालतीला जवळून पाहिल्यावर त्यांचं आकर्षण वाढतच चाललं आहे. दुरून पुस्तकातील अक्षरे अस्पष्टशी दिसतात. जवळ येताच ती स्पष्ट होतात. तसंच त्यांना वाटतंय. आता अर्थ आहे, संदेश आहे. इकडे मालतीने आपल्या बागेसाठी गोबरला माळी म्हणून ठेवलं आहे. एक दिवस ती कुणा रुग्णाला पाहून परतत होती. वाटेत गाडीतलं पेट्रोल संपलं. ती स्वतःच गाडी ड्राईव्ह करत होती. ती काळजीत पडली. पेट्रोल कसं येणार? रात्रीचे 9 वाजले होते. त्यात माघातली थंडी. रस्त्यावर नीरव शांतता. जो पेट्रोल पंपापर्यंत गाडी ढकलत नेईल असा कोणी माणूस दिसत नव्हता. वारंवार नोकरावर चिडत होती. हरामखोर कुठला बेफिकीरपणे पडलेला असतो. योगायोगाने गोबर तिथून जात होता. मालतीला उभं राहिलेलं पाहून परिस्थिती त्याच्या लक्षात आली. त्याने पेट्रोल पंपापर्यंत 2 फरलांग गाडी ढकलत आणली. मालतीने प्रसन्न होऊन विचारले, नोकरी करशील? गोबरने धन्यवाद देत ती स्वीकारली. 15 रुपये वेतन ठरलं. माळ्याचं काम त्याला पसंत होतं. हेच काम त्याने केलं होतं आणि त्यात तो कुशल होता. मिलच्या मजुरीत वेतन जास्त होतं, पण ते काम त्याला विशेष आवडत नव्हतं. दुसऱ्या दिवसापासून गोबरने मालतीकडे काम करायला सुरुवात केली. त्याला राहायला एक घर देखील मिळालं. झुनिया देखील आली. मालती बागेत यायची तेव्हा झुनियाचा मुलगा तिला धूळमातीत खेळताना दिसायचा. एक दिवस मालतीने त्याला मिठाई दिली. बाळ तिला ओळखू लागला. तिला बघताच तो तिच्या मागे लागायचा. जोपर्यंत ती त्याला मिठाई देत नाही तोपर्यंत तो तिची पाठ सोडायचा नाही. एक दिवस मालती बागेत आली तर तिला बाळ दिसलं नाही. झुनियाला विचारल्यावर तिला कळलं की बाळाला खूप ताप आला आहे. मालती घाबरून म्हणाली, ताप आला तर माझ्याकडे का घेऊन आली नाहीस? चल बघूया. मुलगा खाटेवर अचेतनसा पडला होता. खापऱ्याच्या त्या घरात जमिनीला इतकी ओल आली होती, इतका अंधार होता आणि थंडीचे दिवस असूनही इतके डास होते की मालती 1 मिनिटसुद्धा तिथे थांबू शकली नाही. तिने लगेचच येऊन थर्मामीटर लावलं. 104 ताप होता. मालतीला भीती वाटली. देवी नसल्या म्हणजे मिळवलं. मुलाला देवीची लस अद्याप टोचून घेतली नव्हती. मालतीने त्याला मांडीवर घेतले व थोपटू लागली. मालतीकडे येऊन बाळाला जसं काही कुठला सुखाचा अनुभव आला. आपल्या तापलेल्या बोटांनी तिच्या गळ्यातील मोत्यांची माळ पकडून आपल्याकडे खेचू लागला. मालतीने ती गळ्यातून काढून त्याच्याकडे दिली. मुलाची स्वार्थी प्रवृत्ती या दशेतही सजग होती. माळ मिळाल्यावर आता मालतीच्या मांडीवर पडून राहण्याची त्याला गरज नव्हती. इथे ती त्याच्याकडून काढून घेतली जाण्याची शक्यता होती. झुनियाची मांडी त्यापेक्षा जास्त सुरक्षित होती. मालतीने प्रसन्न होऊन म्हटलं, मोठा लबाड आहे. आपल्याला हवं ते घेऊन कसा पळाला? झुनिया म्हणाली, मेमसाहेबांची आहे, दे बरं त्यांना परत. मुलाने माळ दोन्ही हातांनी पकडली आणि आईकडे रागाने पाहिले. मालती म्हणाली, तू घाल बाळा, मी नाही मागत. त्याचवेळी मेहता बंगल्यात आले. त्यांनी आपली एक खोली रिकामी केली आणि झुनिया त्या नवीन खोलीत राहू लागली. मालतीने झुनियाला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आणि जाता जाता विचारलं, तुझ्या घरात दुसरं कोणी बाई माणूस असेल तर गोबरला सांग आणि 4-5 दिवसांसाठी बोलावून घ्या. मला देवी येण्याची शक्यता वाटते. किती दूर आहे तुझं घर? झुनियाने आपल्या गावचं नाव आणि पत्ता सांगितला. अंदाजे 18-20 कोस दूर आहे. मालतीला बेलारी गाव आठवलं. गावच्या पश्चिमेला अर्ध्या मैलावर नदी आहे. ते गाव तर नाही? होय मेमसाहेब, तेच आहे. आपल्याला कसं माहीत? एकदा आम्ही त्या गावात गेलो होतो. होरीच्या घरी थांबलो होतो. तुला होरी माहीत आहे? ते माझे सासरे आहेत. माझी सासू पण भेटली असेल ना? हो हो,
मोठी समजूतदार बाई आहे. माझ्याशी खूप बोलली ती. मग गोबरला आपल्या आईला बोलावून आणायला पाठव. ते जाणार नाहीत. का? तसंच काही कारण आहे. जुनियाला आपल्या घरातलं धुणं भांडी साफसफाई रोटी पाणी सगळंच करावं लागत होतं. दिवसात दोघेही चणे खाऊन राहत. रात्री जेव्हा मालती येई आणि मुलाजवळ बसे तेव्हा जुनिया स्वयंपाक करे. तिला मुलाजवळ बसावं असं सारखं वाटायचं, पण मालती तिला येऊ देत नव्हती. रात्री मुलाचा ताप चढायचा आणि तो बेचैन होऊन दोन्ही हात वर उचलायचा. मालती त्याला कडेवर घेऊन तासनतास फिरवायची. चौथ्या दिवशी देवी बाहेर पडल्या. मालतीने सगळ्या घराला लस टोचली. गोबर जुनिया महाराज कुणालाच वगळलं नाही. पहिल्या दिवशी दाणे छोटे होते आणि दूर दूर होते. वाटत होतं गोबर असेल. दुसऱ्या दिवशी फुलून द्राक्ष एवढे झाले. मग दाणे एकमेकांना मिळून आवळ्यासारखे झाले. मंगल आग खाज आणि वेदना यामुळे करुण स्वरात कणायचा आणि दीन असहाय्यपणे मालतीकडे पाहायचा. त्याच्या शिशुबुद्धीला जणू कळलं होतं, मालतीच्याच काळजी घेण्याने तो चांगला होऊ शकेल. मालती कुठल्या कामासाठी गेली की तो रडू लागे. मालती येताच गप्प होई. रात्री त्याची बेचैनी वाढत जायची आणि मालतीला जवळजवळ रात्रभर त्याला घेऊन बसावं लागे. पण ती कधीच रागावली नाही व चिडली नाही. जुनियाचा मात्र तिला कधीकधी राग यायचा, कारण अज्ञानामुळे जे करायला नको ते ती करून बसायची. गोबर आणि जुनिया दोघांचाही मंत्रतंत्र उतारे पातारे यावर विश्वास होता. इथे त्याला संधी मिळत नव्हती. जुनिया 2 मुलांची आई झाली होती, पण मुलांना कसं वाढवावं ते तिला कळत नव्हतं. मंगल हट्ट करू लागला की ती त्याला रागवायची, त्याच्यावर संतापायची. थोडासा वेळ रिकामा सापडला की जमिनीवर झोपायची. ते सकाळ झाल्याशिवाय उठायचीच नाही. गोबर त्या खोलीत यायलाच घाबरत होता. मालती तिथे बसली आहे, कसं जायचं? जुनियाला मुलाची हालहवाल विचारायचा आणि खाऊन पडून राहायचा. त्याला मागे लागलं होतं, त्यातून तो पूर्णपणे बरा झाला नव्हता. थोडंसं काम केलं की लगेच थकायचा. पूर्वी जेव्हा जुनिया गवत विकायची आणि तो आरामात पडून राहायचा त्यावेळी तो काहीसा टवटवीत झाला होता. पण इकडे काही महिने ओझं वाहून आणि चुन्यागारांचं काम करून त्याची प्रकृती खालावली होती. इथेही कामं खूप होतं. पाणी काढून सगळ्या बागेला घालायचं, वाफातले तण उपटायचे, गवत काढायचं, गायींना चारा पाणी द्यायचं, त्यांच्या धारा काढायच्या, असं खूप काम असे. शिवाय मालक इतका दयाळू असेल तर कामचोरी कशी करणार? त्यांचे उपकार त्याला क्षणभरही बसू देत नसत. शिवाय मेहता स्वतःच खुरपं घेऊन बागेत काम करायला येत. मग तो कसा आराम करणार? तो स्वतः सुखत होता, पण बाग हिरवी होत होती. मेहतांनासुद्धा मुलाचा लळा लागला होता. एक दिवस मालतीने त्याला कडेवर घेऊन त्यांच्या मिशा ओढायलाच दिल्या होत्या. त्या दुष्टाने मिशा अशा काही गच्च पकडल्या की वाटत होतं मुळापासून उपटून टाकणार. मेहतांच्या डोळ्यात पाणीच आलं. मेहता म्हणाले, मोठा सैतान आहे. मालती उलटी त्यांनाच रागावली, तुम्ही मिशा काढून का टाकत नाही? मला मिशा माझ्या प्राणांपेक्षा जास्त प्रिय आहेत. आता पकडल्या तर उपटूनच सोडेल. मग मी त्याचे कान उपटेन. मंगलला त्याच्या मिशा ओढण्यात मोठी मजा वाटत होती. तो खूप खळखळून हसायचा आणि मिशा आणखीनच जोरजोरात खेचू लागायचा. मग मेहतांनी मिशा ओढून घेण्यात मजा वाटत होती. इकडे मंगलला देवी उठल्या, तशी मेहतांनाही चिंता वाटू लागली. ते सतत मंगलच्या खोलीत जाऊन करुणापूर्ण दृष्टीने त्याच्याकडे पाहत. त्याला स्पर्श करतानाही त्यांना भीती वाटे. कुठे त्याचे आवळे फुटले तर? मालती किती कोमल हाताने त्याला घेत होती. खांद्यावर घेऊन खोलीत फेऱ्या घालत होती. किती मायेने त्याला रमवून दूध पाजत होती. या वात्सल्याने त्यांच्या दृष्टीत मालतीला खूप उंचीवर नेलं होतं. मालती केवळ रमणीच नाही, माताही आहे. अशी तशी माता नाही, खऱ्या अर्थाने माता. देवी स्वरूप जीवनदायी माता, जी दुसऱ्या मुलालाही आपला समजू शकते, अशी माता. जसं काही तिने स्वतःमध्ये आईपणाचा संचय केला आहे आणि आज दोन्ही हातांनी ते उधळत आहे. तिच्या अंगांगातून आईपण पाझरते. जसं काही हेच तिचं यथार्थ रूप आहे. हे हावभाव साजशृंगार तिच्या आईपणाचं आवरण आहे. त्यात तिच्या विभूतिमत्वाचं रक्षण होतं आहे. रात्रीचा 1 वाजला होता. मंगलचं रडणं ऐकून मेहता चकित झाले होते. त्यांनी विचार केला, मालती खूप रात्रीपर्यंत जागत राहिली असेल. यावेळी तिला उठवणं कष्टदायक होईल. दार उघडं असेल तर मीच मुलाला गप्प करेन. लगेचच उठून आत आले आणि काचेतून आत पाहिलं. मालती मुलाला मांडीवर घेऊन बसली होती आणि मुलगा उगीचच रडत होता. कदाचित त्याने काही स्वप्न पाहिलं असेल आणि तो घाबरला असेल. मालती त्याला चुचकारत होती आणि थोपटत होती.
चित्र दाखवत होती, त्याला घेऊन फिरत होती. पण मुलाचं रडं काही केल्या थांबत नव्हतं. मालतीचं हे अतूट वात्सल्य, अदम्य मातृभाव पाहून त्यांचे डोळे पाणावले. मनात विचार आला, आज जाऊन मालतीचे पाय हृदयाशी धरावेत. त्याच प्रेमोन्मादात ते म्हणाले, मालती जरा दार उघड. मालतीने येऊन दार उघडलं आणि जिज्ञासू दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं. मेहतांनी विचारलं, जुनिया नाही? हा खूप रडतोय. मालती म्हणाली, आज 8वा दिवस आहे. आज त्याला वेदना जास्त होणार म्हणून रडतोय. मग आण, मी फिरवतो. मालती म्हणाली, तुम्ही थोड्या वेळातच रागावाल. गोष्ट खरी होती, पण आपली कमतरता कोण स्वीकारणार? मेहताने जिद्दीने म्हटले, तुम्हाला इतका कमजोर समजतेस? मालतीने मुलाला त्यांच्या खांद्यावर दिले. मुलांमध्ये जे एक अंतर्ज्ञान असतं त्याने त्याला जाणीव करून दिली. आता रडण्यात काही फायदा नाही. हा नवा माणूस स्त्री नाही, पुरुष आहे. आणि पुरुष रागीट असतात, तसेच निर्दयी देखील. ते खाटेवर झोपून किंवा बाहेर अंधारात झोपून दूर निघून जाऊ शकतात आणि कुणाला जवळही येऊ देऊ शकणार नाहीत. तो रडायचा थांबला. मेहतांनी विजयी स्वरात म्हटलं, बघ कसं गप्प केलं. मालती गमतीने म्हणाली, होय, तुम्ही या कलेत कुशल आहात. कुठूनही कला शिकलात? तुझ्याकडून. मी स्त्री आहे आणि स्त्रीवर विश्वास ठेवता येत नाही. मेहता लज्जित होऊन म्हणाले, मालती, मी तुला हात जोडून विनंती करतो, माझे ते शब्द विसरून जा. गेले काही महिने मी पश्चाताप करतोय. किती लज्जित झालो आहे, तुला कल्पना येणार नाही. मालती सहजपणे म्हणाली, मी सगळं विसरून गेले, खरंच सांगते. मला कसा विश्वास वाटणार? आपण दोघं एका घरात राहतो, एकत्र जेवतो, खातो, हसतो, बोलतो. हेच त्याचं प्रमाण नाही का? मला काही याचना करण्याची अनुमती देशील? त्यांनी मंगलला खाटेवर ठेवले. तिथे तो पाय मुडपून झोपून राहिला. त्यांनी मालतीकडे प्रार्थना करत असल्याप्रमाणे पाहिले, जसं काही तिच्या अनुमतीवरच सगळं टिकून आहे. मालतीने ओलावल्या स्वरात म्हटलं, तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या इतकं जवळचं या जगात मला दुसरं कोणीच नाही. कितीतरी दिवसांपासून मी मला तुमच्या चरणावर समर्पित केलं आहे. तुम्ही माझे मार्गदर्शक आहात, देवता आहात, माझे गुरु आहात. तुम्ही माझ्याकडे कुठलीही याचना करण्याची गरज नाही. मला केवळ सांगायची गरज आहे. जेव्हा माझी व तुमची भेट झाली नव्हती आणि मी तुम्हाला ओळखलं नव्हतं, तेव्हा भोग आणि स्वतःचा विचार एवढाच जीवनाचा अर्थ मी जाणत होते. तुम्ही मला प्रेरणा दिलीत, माझ्या जीवनाला स्थैर्य दिलं. मला यावेळी तुमच्याबद्दल किती गौरव वाटतोय म्हणून सांगू, तुम्हाला ते समजणार नाही. तुमचं प्रेम आणि विश्वास मिळाल्यानंतर आता काहीच मिळवायचं माझ्यासाठी बाकी उरलं नाही. हे वरदान माझं जीवन सार्थक करण्यासाठी पुरेसं आहे. इथेच माझं पूर्णत्व आहे. हे बोलता बोलता मालतीच्या मनात असा काही अनुराग उत्पन्न झाला की तिला वाटलं मेहतांच्या मिठीत शिरावं. आतली भावना प्रकट झाली होती. तिचा रोम पुलकित झाला. जो आनंद दुर्लभ आहे असं ती मानत होती, तो इतका जवळ, इतक्या समीप आहे. हृदयातला तो आनंद तिच्या चेहऱ्यावर प्रकट होऊन तिला अशी शोभा देऊ लागला की मेहतांना तिच्यात देवत्वाचं तेज दिसलं. ही स्त्री मांगल्याची, पवित्रतेची आणि त्यागाची प्रतिमा. त्याचवेळी जुनिया जागी होऊन उठून बसली. मेहता आपल्या खोलीत निघून गेले. त्यानंतर 2 आठवडे मालतीशी काही बोलण्याची त्यांना संधीच मिळाली नाही. मालती एकटी अशी त्यांना भेटलीच नाही. मालतीचे ते शब्द त्यांच्या कानात गुंजत राहिले. त्यात केवढी सांत्वना होती, विनय होता, नशा होती. 2 आठवड्यात मंगलची प्रकृती सुधारली. चेहऱ्यावरील देवीचे वरण भरू शकले नाहीत, पण तो बचावला तर होता. त्या दिवशी मालतीने आसपासच्या मुलांना पोटभर मिठाई खाऊ घातली आणि जे नवस केले होते तेही पूर्ण केले. या त्यागमय जीवनात केवढा आनंद होता, त्याचा अनुभव आता ती घेत होती. गोबर आणि जुनियाचं हर्ष जसा काही तिच्या अंतरंगात प्रतिबिंबित होत होता. दुसऱ्यांच्या कष्टाचं निवारण करण्यात जे सुख आणि उल्हास तिला जाणवत होता, तो अनुभव भोगविलासाच्या जीवनात तिला कधीच आला नव्हता. फळ धरलेलं फूल जसं नष्ट होतं, त्याचप्रमाणे ती लालसा आता तिच्या बाबतीत क्षीण होत चालली होती. मनुष्य ज्या स्थूल आनंदाला परमोच्च सुख मानतो, त्या दर्जाच्या आनंदापासून ती कितीतरी पुढे निघून आली होती. तो आनंद तिला आता तुच्छ, पतनाकडे नेणारा, काहीसा क्षुद्र किंबहुना विभत्स वाटू लागला होता. जेव्हा तिच्या आसपासच्या झोपड्या विलाप करत असतील, तेव्हा बंगल्यात राहण्याचा काय आनंद. कारमध्ये बसल्याचा आता तिला गर्व होत नव्हता. मंगलसारख्या अबोध बालकाने तिच्या जीवनात केवढा प्रकाश निर्माण केला होता. तिच्यापुढे खऱ्या आनंदाचं दार जणू उघडलं होतं. मेहतांचा तो विस्तृत, मोठाच्या मोठा ग्रंथ लिहून पूर्ण झाला होता.
गेली 3 वर्षे ते काम करत होते. त्यात त्यांनी जगातील साऱ्या दर्शन तत्वांचा समन्वय केला होता. हा ग्रंथ त्यांनी मालतीला समर्पित केला. ज्या दिवशी त्याच्या छापील प्रती इंग्लंडहून आल्या त्या दिवशी त्यांनी एक प्रत मालतीला भेट दिली. आपल्याला ग्रंथ समर्पित केल्याचे बघून मालती विस्मित झाली आणि दुःखीही. ती म्हणाली, हे तुम्ही काय केलं? मला या योग्यतेची समजत नाही. मेहता गर्वाने म्हणाले, मी तर समजतो ना. ही तर एक साधी गोष्ट झाली. माझ्याजवळ शेकडो प्राण असते तर ते सारे मी तुझ्यावरून ओवाळून टाकले असते. माझ्यावरून? ज्या बाईने स्वार्थाशिवाय दुसरं काहीच जाणलं नाही तिच्यावरून? तुझ्या त्यागाचा एक तुकडा जरी मला मिळाला असता तरी मी स्वतःला धन्य समजलो असतो. तू देवी आहेस, दगडाची, इतका का पुढे म्हणत नाही? छे, त्यागाची, मांगल्याची, पावित्र्याची देवता आहेस तू. मग खूप कळलं तुम्हाला. मी आणि त्याग. मी तुम्हाला खरंच सांगते, सेवा आणि त्यागाचा भाव कधी माझ्या मनात आलाच नाही. जे काही मी करते ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे माझ्या स्वार्थासाठीच करते. मी गाते, पण ते यासाठी नाही की त्यामुळे कुणा दुःखी आत्म्याला सांत्वना मिळेल. मी केवळ यासाठी गाते की त्यामुळे माझं मन प्रसन्न होतं. तसंच गरिबांना औषधोपचार करते ते केवळ माझं मन प्रसन्न राहावं म्हणून. कदाचित मनाचा अहंकार यामुळे सुखावत असेल. तुम्ही मला उगीचच देवी बनवताय. आता धूप दीप घेऊन माझी पूजा करायचीच तेवढी बाकी राहिली आहे. मेहता कातर स्वरात म्हणाले, ती तर मी कधीपासूनच करतोय आणि जोपर्यंत वरदान मिळत नाही तोपर्यंत करत राहीन. मालतीने थट्टा केली. मग वरदान मिळाल्यावर देवीला मंदिरातून बाहेर काढून फेकून द्याल? मेहता हळुवारपणे म्हणाले, मग माझी वेगळी सत्ताच राहणार नाही. उपासक उपास्यात विलीन होऊन जाईल. मालती गंभीर होऊन म्हणाली, नाही मेहता, मी गेले काही महिने या प्रश्नाचा विचार करते. शेवटी मी अशा निर्णयाशी येऊन पोचले आहे की मित्र बनून राहणं पती-पत्नी बनून राहण्यापेक्षा कितीतरी सुखकर आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करता, विश्वास ठेवता आणि माझी खात्री आहे की गरज पडली तर तुम्ही स्वतःचे प्राणपणाला लावून माझं रक्षण कराल. तुमच्यावर विश्वास ठेवते आणि असा कुठलाही त्याग असणार नाही जो मी तुमच्यासाठी करू शकणार नाही. आपल्या पूर्णत्वासाठी, आपल्या आत्म्याच्या विकासासाठी आणखी काय पाहिजे? आपल्या छोट्याशा सांसारिक जीवनात आपल्या आत्म्याला छोट्याशा पिंजऱ्यात बंद करून आपली सुखदुःख आपल्यापुरतीच ठेवून आपण असीमाच्या जवळ जाऊ शकू का? त्यामुळे आपल्या मार्गात बाधाच येईल. फार थोडे लोक असे असतील जे पायात या बेड्या पडूनही विकासाच्या पथावर चालू शकतात आणि चालत आहेत. पूर्णतेसाठी पारिवारिक प्रेम, त्याग आणि बलिदान याला खूप महत्त्व आहे. पण माझ्यात तेवढी दृढता नाही. जोपर्यंत ममत्व नसतं तोपर्यंत आपले पण नसतं. ज्या दिवशी मन मोहासक्त होईल आणि आपण बंधनात पडू त्या क्षणी आपलं मानवतेचं क्षेत्र संकुचित होईल. आपल्यावर नव्या नव्या जबाबदाऱ्या पडतील आणि आपली सारी शक्ती त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात खर्च होईल. तुमच्यासारखा विचारवंत, प्रतिभाशाली व्यक्तीचा आत्मा मी या कारागृहात बंद करू इच्छित नाही. या जगाला तुमच्यासारख्या साधकाची गरज आहे. या जगात अन्याय, आतंक, भीती यांचाच जय जयकार चालू आहे. अंधविश्वास, कपट, स्वार्थ यांचा प्रकोप झाला आहे. तुम्ही तो आर्तधावा ऐकला आहे. आपली विद्या, बुद्धी, आपली जागृत असलेली मानवता अधिकाधिक उत्साहाने आणि जोमाने याच रस्त्यावर आणा. मीही तुमच्या पाठोपाठ चालत राहीन. आपल्या जीवनाबरोबरच माझंही जीवन सार्थकी लावा. मेहता खाली मान घालून ऐकत राहिले. तिचे एक एक शब्द त्यांचे अंतचक्षू अशा तऱ्हेने उघडत होता तसे आतापर्यंत कधीच उघडले नव्हते. आतापर्यंत स्वप्न चित्र म्हणून त्यांच्यापुढे आलेल्या भावना आता जीवन सत्य बनवून स्पंदित झाल्या होत्या. त्यांना आपल्या रोमरोमातून प्रकाश आणि उत्कर्षाचा अनुभव येत होता. त्यांनी दोन्ही हातांनी मालतीचे पाय धरले आणि कापऱ्या आवाजात म्हणाले, तुझी आज्ञा शिरसावंदी आहे. आणि दोघेजण प्रगाढ आलिंगनात बांधले गेले. दोघांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.